नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 प्रदान। आनंदी युनिवर्स फाउंडेशन द्वारा सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांच्या महिला सक्षमीकरण व समाजसेवी कार्याची दखल। गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी गुरुदक्षिणा सभागृह नाशिक महाराष्ट्र येथे आनंदी युनिवर्स फाउंडेशन तर्फे दिला जाणारा अतिशय प्रेरणादायी असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 यावर्षी जनशिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर व धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांना प्रदान करण्यात आला आहे। सदर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 प्रमुख अतिथी आनंदी युनिवर्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गणेश विटकर, सिने कलाकार तेजस्विनी दिवटे व कल्पना साबळे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री दिनकर पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यापूर्वी देखील त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली। सुपर वुमन गौरव पुरस्कार 2022 महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित। 400हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन सबलीकरण करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असून त्यांचा देखील 2020 मध्ये सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला। त्यांना नवदुर्गा पुरस्कार 2025, आवाज महामुंबईचा कर्तृत्व महिला सेवा सन्मान पुरस्कार 2025, द्रोणागिरी पुरस्कार 2025 तसेच त्या मदर तेरेसा राष्ट्रीय पुरस्कार 2025, इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने देखील त्या सन्मानित आहेत। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपल्या चिकाटी, समर्पण व स्वावलंबनाच्या बळावर सर्वांसमोर एक महिला प्रेरणेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे। त्यांचा जीवन प्रवास हा केवळ त्यांच्या यशोगाथा नसून असंख्य महिला व युवकांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांना कौशल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे जीवन घडवायचे आहे। अशा सर्वांसाठी त्या एक प्रेरणा आहेत। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण ह्या एक आदर्श प्रशासक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, प्रेरक व परिवर्तनकर्त्या म्हणून महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात आशेचा व आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित केला आहे। त्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे प्रतीक आहेत, जिथे कौशल्य, शिक्षण आणि जिद्द या माध्यमातून सन्मान व समृद्धीकडे वाटचाल केली जाते। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपल्या या यशाबद्दल जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी, JSS रायगडचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, संचालक डॉक्टर विजय हिरामन कोकणे, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव, जनशिक्षण संस्था रायगडचे समस्त व्यवस्थापन मंडळ तसेच त्यांचे पती श्री सचिन विष्णुपंत चव्हाण, सासरे श्री विष्णुपंत चव्हाण, सासू सौ लक्ष्मी चव्हाण व समस्त चव्हाण कुटुंबीय व त्यांचे वडील श्री अरुण भांदुर्गे व आई सौ अरुणा भांदुर्गे यांचे प्रेरणा मार्गदर्शन बद्दल विशेष आभार मानले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, नाशिक।